वेलकम बॅक टू माय यूट्यूब फॅमिली. मी भारती तुम्हा सर्वांचं स्वागत करते पुन्हा आपल्या भारती नर्सिंग क्लासमध्ये. तर आजच्या क्लासमध्ये आपला टॉपिक आहे वित्त अर्थव्यवस्था. IMP क्वेश्चन आहे 15 मार्क्ससाठी. वित्त अर्थव्यवस्थापन. तर हा टॉपिक हेल्थ सेंटर मॅनेजमेंटमधला आहे, ANM सेकंड इयर. तर सुरू करूया व्हिडिओ सुरू करण्याआधी जर चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज आपल्या भारती नर्सिंग क्लास या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. जर तुम्हाला व्हिडिओ जर खरंच युजफुल वाटत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा अँड सपोर्ट करा. तर सुरू करूया व्हिडिओला. वित्त अर्थव्यवस्थापन म्हणजे काय? तर प्रस्तावना. आरोग्य उपकेंद्रात काम करणाऱ्या आरोग्य सेविकांना आतापर्यंत वित्त व्यवस्थापन करण्याची गरज नव्हती. आता आरोग्य उपकेंद्रामध्ये जे काम करणारे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना आतापर्यंत वित्त अर्थव्यवस्थापनाची आवश्यकता नव्हती. पण राष्ट्रीय ग्रामीण अभियानांतर्गत काय झालं तर राष्ट्रीय ग्रामीण अभियानांतर्गत प्रत्येक उपकेंद्राला दरवर्षी 10,000 अनटाईड फंड म्हणून देण्यात येतो. आता तर प्रत्येक राष्ट्रीय ग्रामीण अभियानांतर्गत प्रत्येक उपकेंद्राला दरवर्षी 10,000 अनटाईड फंड म्हणून देण्यात येतो. सोबतच जननी सुरक्षा योजना देखील ग्राहकांना आर्थिक मोबदला वाटप करण्याकरिता आरोग्य थोडीफार माहिती असणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ आता आरोग्याबद्दल थोडीफार माहिती असणे, उदाहरणार्थ काय तर संयुक्त अकाउंट उघडणे. तर राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत देण्यात येणारा अनटाईड फंड बंधमुक्ती निधी वापरण्याकरिता सरपंच आणि आरोग्य सेविका यांच्या नावाने संयुक्त अकाउंट आवश्यक आहे. आता मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं एक गावाची जी आशा असते तिची आणि गावातील सरपंच यांचं एक संयुक्त अकाउंट आवश्यक असते. तर त्या अकाउंटमध्ये जी काही रक्कम जमा होते ती रक्कम तुम्ही सर्वांच्या संयुक्त पद्धतीने त्याचा वाटप करण्यात येतो. तर उपकेंद्राचे बळकटीकरण करण्यासाठी अनटाईड फंडमधून पैसे वापरता येतील, मात्र संबंधित ग्राम आरोग्य, पाणी पुरवठा, आहार समितीकडून मान्यता घेऊन खर्च करावे लागतात. आता उदाहरणार्थ काय कराल तर गावाचा जो अनटाईड फंड असतो त्या पैशाचा वापर येतील, मात्र ग्राम स्वच्छता किंवा पाणी पुरवठा, आहार समितीकडून मान्यता घेऊन तो खर्च करावा लागतो. सदर रुपये 10,000 एका वार्षिक वर्षासाठी असणार. कुठल्याही परिस्थितीत एक आर्थिक वर्षात रुपये 10,000 पेक्षाही जास्त खर्च करता येणार नाही. तसेच सुरुवातीला 2 ते 3 महिन्यात संपूर्ण अनुदान खर्ची घालून अतिरिक्त अनुदानाची जी मागणी देखील करता येणार नाही. उदाहरणार्थ सदर अनुदानापैकी काही रक्कम अखर्चित असल्यास पुढील वर्षी वापर करता येणार नाही. आता दरवर्षी 2 ते 3 महिन्यात संपूर्ण अनुदान खर्ची घालून अतिरिक्त अनुदानाची जी मागणी देखील करता येतात ती अनुदानापैकी काही रक्कम आहे ते खर्चिक असल्यास पुढील वर्षी वापर करता येणार नाही. म्हणजे जे दरवर्षी आपल्याला मोबदला 10,000 रुपये भेटतात ते याच वर्षी पाणी पुरवठा, आहाराव्यतिरिक्त समितीकडून जे काही आहे ते संपूर्ण याच वर्षी खर्च करून दुसऱ्या वर्षी ते रक्कम वापरण्यात येणार नाही. त्याच्यामध्ये उपकेंद्र बळकटीकरणाची निधी. आता उपकेंद्र बळकटीकरण याची निधी संबंधित स्त्री बहुउद्देशीय आरोग्य सेविकांनी आपल्या उपकेंद्राच्या कक्षेतील प्रत्येक गावाला आरोग्य सेविका आरोग्य कार्यक्रम राबविण्यासाठी कोणत्याही बाबी निवडणुकीच्या आहेत या गावहियान संरक्षण करावे. गावहियान गावकऱ्यांना या संबंधित ग्रामपंचायतीच्या आरोग्य आणि समिती व आरोग्य समिती नसल्यास ग्रामसभा ठरवण्यानुसार
एकत्रित करून त्यासाठी खर्चात मान्यतेची खर्चाची जी मान्यतासाठी उपकेंद्र मंत्रालय मुख्यालय गावाच्या आरोग्य समिती सभेत आरोग्य समिती नसल्यास ग्रामसभेचा ठराव करून खर्चास मान्यता घ्यावी व त्यानुसार खर्च करावा. सदरचे अनुदान हे केवळ जनतेच्या आरोग्य सुविधात वाढ करण्यासाठी करण्याचं आहे. आता खर्चाचे अनुदान करण्यासाठी सर्व गावाचे जे प्रमुख आहेत किंवा मान्यतासाठी उपकेंद्राचे मुख्यालय गावाच्या आरोग्य समितीचे सभेचे अध्यक्ष हे नसल्यास यांची सर्वांची मान्यता घेऊन त्यानुसार तो खर्च करावा. जो काही टाईट फंड असतो तो गावाचा तो यानुसार या पद्धतीने खर्च करावा. त्यानुसार या अनुदानातील खालील बाबींचा खर्च करता येतील. आता याच्यामध्ये कोणत्या बाबीत खर्च करता येतील तो फंड जो असतो तो दरवर्षी त्या फंडचा खालील बाबीमध्ये खर्च करता येतो. पहिलं म्हणजे स्थानिक आरोग्य सेवा सुधारण्यासाठी आवश्यक बाबी. आता पहिलं म्हणजे काय, ज्या स्थानिक आरोग्य सभा आहेत, आरोग्य सुविधा आहेत त्या सुधारण्यासाठी आवश्यक त्यांच्या बाबी व उपकेंद्र इतर इमारतीमध्ये तातडीने किरकोळ दुरुस्ती उदाहरणार्थ बाहेरून कोणीही डोकून नये यासाठी दारे खिडके यांना पडदे नळ दुरुस्ती बल्ब किरकोळ म्हणजेच 1000 रुपये पर्यंत छप्पर दुरुस्ती. तर उपकेंद्राचे जे काही इमारती असतील त्या इमारतीमध्ये कोणीही डोकून पाहता येणार नाही अशा पद्धतीने त्याची दुरुस्ती करणे. जसे की बाहेरून खिडक्या दरवाजे वगैरे नळ दारे खिडक्या यांना पडदे लावून दुरुस्ती बल्ब व किरकोळ म्हणजे त्यांना सगळं म्हणजे 1000 रुपये छप्पर दुरुस्तीसाठी लागतात. तर अतिजोखमीच्या व्यक्तींना तातडीने व्यक्ती संदर्भ सेवा रेफरल ट्रान्सपोर्ट देण्यासाठी. नंतर आहे अतिजोखमीचे जे काही व्यक्ती आहेत त्या व्यक्तींना तातडीने वेळ उपचार मिळावा त्यासाठी संदर्भ सेवा रेफरल ट्रान्सपोर्ट देण्यासाठी व रुग्णाच्या नातेवाईकांना सतरंजी खुर्ची टेबल कापडे इत्यादींची दुरुस्तीसाठी. जर समजा जे अतिजोखमीचे पेशंट आहेत त्या पेशंटना तातडीने लवकरात लवकर हा उपचार देण्यात यावा यासाठी एक रेफरल ट्रान्सपोर्ट आणि त्या पेशंटच्या पेशंटच्या इतरांचे नातेवाईक असतात त्या नातेवाईकांना बसण्यासाठी खुर्च्या टेबल बाकडे इत्यादींची दुरुस्ती करण्यासाठी असा खर्च करावा. नेक्स्ट आहे उपकेंद्र इमारतीच्या सभोवताली तसेच आपणास स्वच्छता राखण्यासाठी मजुरी खर्च करता येईल. आता उपकेंद्र स्वच्छतेसाठी म्हणजे इतर खर्चासाठी आपल्याला काय करता येईल तर उपकेंद्र इमारतीसाठी एक स्वच्छतागार ठेवावा त्यालाही एक मजुरी खर्च देण्यात येईल म्हणजेच व्यवस्थित खर्च करून मजुरी खर्च करता येईल. आता खरेदी प्रक्रिया त्याच्यामध्येच खरेदी प्रक्रिया काय तर खरेदी प्रक्रिया करताना खालील गोष्टींचे पालन काटेकोरपणाने करणे आवश्यक आहे. तर खरेदी प्रक्रिया करताना काय तर खर्चाचं पालन करून म्हणजे पैशाचेही व्यवस्थित बजेट ठेवून काटेकोरपणाने आवश्यक ती बाबी खरेदी करावी. नेक्स्ट आहे आवश्यक असल्याशिवाय कोणतीही बाबीवर खर्च करता येईल नाही. जर आपल्याला एखाद्या वस्तूची गरज नाही तरीही त्या गरज असल्यास तरच ती वस्तू घ्यावी व ज्या गोष्टीची गरज नाही ते वस्तू सध्या त्या गोष्टीवर खर्च करता नाही. प्राप्त अनुदानापेक्षाही किंवा उपलब्ध अनुदानापेक्षाही अधिक खर्च होणार नाही याची काळजी घ्यावी. आता जे वस्तू आपण प्राप्त केलेल्या आहेत त्या अनुदानापेक्षा अधिक खर्च होणार नाही आणि याची काळजी घ्यावी. कुठलीही वस्तू बाजारदरापेक्षा जास्त दराने खरेदी करण्यात येऊ नये. आता कुठलीही बाजारभावाने ती वस्तू खरेदी करता येणार नाही याची दक्षता घ्यावी. आवश्यकतेनुसार निविदा प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. तर आवश्यकता ठरवूनच ते निविदा प्रक्रिया पूर्ण करावी लागते. त्याच्यानंतर एखाद्या वस्तूची खरेदीबाबत आदेश देताना वस्तूबाबत आवश्यक आकार संख्या दर्जा इत्यादीवर बाब उल्लेख करावा. आता एखादी वस्तू खरेदी करताना काय करावे तर आदेश देताना वस्तूबाबत आवश्यक आकार संख्या दर्जा इत्यादीबाबत त्याची संपूर्ण माहितीचा आलेख घ्यावा. जसे की वस्तू महागडी नाही किंवा जास्त त्या वस्तूत खर्चही होणार नाही अशा या वस्तूचा इत्यादीबाबत दक्षता घ्यावी. वस्तू प्राप्त करताना आदेशात नमूद केल्यानुसार आकार संख्या दर्जा इत्यादी आहे याची खात्री करून घ्यावी. आता वस्तू खरेदी करताना काय करावे तर आदेशानुसार घेतलेल्या वस्तूचा आकार संख्या दर्जा म्हणजेच
किती संख्या आपण किती वस्तू घेतलेली आहे, त्याची संख्या किती व त्याचा दर्जा कोणता कोणता आहे याची सर्वांची खात्री करून घ्यावी. नेक्स्ट आहे त्याचा नोंदी अहवाल. आता सर्व बाबतीत आपण खर्च केल्यास, सर्व वस्तू खरेदी प्रक्रिया पूर्ण झाल्यास त्याचा एक नोंदी अहवाल आहे. तो सर्व आर्थिक व्यवहाराविषयक नोंदी वहीत योग्य नोंद घेण्यात यावी. तर या सर्व गोष्टींचा एक नोंदी अहवाल आहे. तो एक सर्व आर्थिक व्यवहाराविषयी योग्य नोंद घेण्यात यावी. तसे ते सर्व नोंदी अहवाल इतर संबंधित कागदपत्रे व्यवस्थित नसतील तयार करून त्यात ठेवणे. तर नोंदी अहवाल एक सादर करून कागदपत्रे नोंद वहीत व्यवस्थित पद्धतीने तयार करून ठेवावे. त्याच्यानंतर आहे गैरप्रकार टाळणे. आर्थिक व्यवहारात कोणतेही गैरप्रकार होणार नाही याची काळजी घ्यावी. कोणाच्याही दबावाखाली किंवा कोणाच्याही जबरदस्तीने गैरप्रकार टाळणे. अशा प्रकारचे जे काही आपले अर्थव्यवस्था आहे, वित्त अर्थव्यवस्था, ती या ठिकाणी संपलेला आहे. याच्यानंतरचा पॉईंट आहे आपला जननी सुरक्षा योजना. ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेणार आहे. तसेच व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा, व्हिडिओला भरपूर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.